PSR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. या जे चर्चा सुरू आहे याच्यामध्ये मंदिराची शिखर आपण पाडणार आहोत किंवा आपण त्याच्या डागडुजी करणार आहोत याच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की याच्याबद्दल आपला राज्य पुरातत्व विभाग तसेच त्यांच्याकडून पाहणी होत आहेत आणि ऑलरेडी काही मंदिराची परिसरामध्ये डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे आणि या व्यतिरिक्त स्टेट आर्किओलॉजी विभागाकडून पण ASI ची टीमला पण आव्हानित करून त्यांच्यातर्फे पाहणी पण करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल आता पुरातत्व विभागाकडे सादर झालेली आहे आणि आम्ही राज्य पुरातत्व विभागाला असं पण विनंती केलेली आहे की याच्या संदर्भात लवकर एक उच्चस्तरीय बैठक मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये जर आयोजित जर झाला त्याच्यामध्ये सर्व संबंधित घटकांना या बैठकीसाठी जर बोलवला म्हणजे याच्यामध्ये मंदिर संस्थान असेल, पुजारी मंडळ असेल, महंत महाराज असेल, सर्व धाराशिव आणि तुळजापूरचे सामान्य लोकप्रतिनिधी असेल याच्यामध्ये सर्वांची समक्ष चर्चा होऊन याच्यामध्ये एखादा सकारात्मक निर्णय होऊ शकतात. सर, मंदिर पाडण्याच्या संदर्भामध्ये जी आंदोलन केली जातात त्यांना तुमचं काय आव्हान आहे? याच्यामध्ये मी सर्व नागरिकांना भाविकांना हेच आवाहन करू इच्छितो की आपण कुठेही अफवावर आपण विश्वास न ठेवता मंदिर संस्थांचे आणि महाराष्ट्र शासनाचे अधिकृत तुम्हाला जेव्हा निर्णय घेण्यात येईल तर तेव्हा आपण सर्वांना योग्य पद्धतीने आपण कळवतो. सो त्यामुळे कुठल्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नये. राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल आल्याची माहिती आहे आणि त्या अहवालामध्ये शिखर उतरण्याबाबतच्या सूचना केल्याचंही कळतं. याबाबतचं काय अजून असा अहवाल माझ्यापर्यंत आमच्यापर्यंत अजून आले नाहीये. असं असतील तर आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की लवकर बैठक घेऊन त्याच्या अहवालची निष्कर्ष आहे सर्वांसमोर मांडणे. सर, मंदिरामध्ये उंदीर मूर्तीचा जवळपास असल्याचा एक व्हिडिओ आलेला आहे. सिरीजचं तक्रार आहे त्याच्यावर काही कारवाई होणार आहे का? खबरदारी म्हणून काय केले का आपण? भाविकांनी ट्विट केले सर. आता सध्या मंदिराच्या परिसरामध्ये दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे. सो याच्यावर माहिती मी मंदिर व्यवस्थापक आणि यांच्याकडून मी घेतोय आणि असं असलं तर आपण पुरातत्व विभागाकडून जे दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे तर त्यांना ही पण सूचना देऊया की आपण लवकर दुरुस्ती करावी, व्यवस्था करावी जेणेकरून असं प्रकारचे घटना होणार नाही. सर, जाळी बसवण्याच्या बाबतीत काही निर्णय झालेले आहेत म्हणजे संस्थांचा मंदिराच्या याच्यामध्ये आमच्या पुरातत्व विभाग आणि आमच्या इंजिनिअरिंग टीमशी डिस्कस करून आपण तुम्हाला सांगतो. सर, VIP दर्शनावरून मध्यंतरी गोंधळ उडालेला पाहायला मिळत होता. काही नियमावली ठरली आहे का VIP दर्शनाची नवीन? VIP दर्शन संदर्भात ही जुनी गोष्टी आहे. ऑलरेडी याच्यामध्ये समिती आपण जे फॉर्म केलं होतं समितीचे अहवाल आलेले आहे त्याप्रमाणे आता सध्या VIPची दर्शन आणि सध्या सुरळीतपणे सुरू आहे. कुठल्या प्रकारची तक्रार नाहीये. त्याचे आपण अंतिम अहवाल आपण लवकर जाहीर करूया. गर्भगृहातल्या ज्या शिळांना तडे गेलेले आहेत त्यानंतर त्याला लोखंडी फ्रेमचा आधार पण दिलेला आहे. हजारो भाविक तिथे येत असतात. तर पुरातत्व विभागाला काही टाइम बाउंडिंग मध्ये याच्यात सांगितलेलं आहे किंवा हे कधीपर्यंत याचं हे निघणार आहे, अहवाल येणार आहे, पुढची प्रक्रिया होणार आहे? याच्याबद्दल पण आपण राज्य पुरातत्व विभागाचे आयुक्त डायरेक्टर साहेब आहेत त्यांना पण आपण विनंती केली आहे. याच्याबद्दल लवकर निर्णय होणे आणि उचित कारवाई होणे. ओके, थँक्यू.